गर्भवती जानकीला गंगापार वाल्मिकींच्या आश्रमात पोहोचवण्यात आले। वाल्मिकींनी तिचे कन्येप्रमाणे पालन केले। यथाकाळी तिला जुळी मुले झाली। त्यांना पिशाच बाधा होऊ नये म्हणून वाल्मिकींनी अभिमंत्रित कुश आणि लव त्या बालकांच्या शरीराभोवती फिरवलं आणि म्हणूनच त्यांचं कुश आणि लव असं नामकरण करण्यात आलं। वाल्मिकींच्या देखरेखीखाली ती बालके आता 12 वर्षांची जाणती झाली। अयोध्यापती श्रीराम कर्तव्यबुद्धीने अयोध्येचे राज्य चालवत होते। त्यांनी सर्वश्रेष्ठ असा राजसूय यज्ञ आरंभला। त्या समारंभासाठी सहस्रावधी राजे, मुनी आणि प्रजाजन अयोध्येत जमले होते। मुनिवर्य वाल्मिकी आपल्या शिष्यांसह तिथे आले होते आणि ते शिष्य म्हणजेच आपले बालवीर कुश आणि लव। वाल्मिकींनी कुशलवांना आज्ञा केली की रघुराजांच्या नगरी जाऊन श्रीरामायण गायन करा आणि ते कसं गायन करा तर गाताना स्वरांचे लय तालांचे बंधन पाळा आणि हा अमृत संचय संयत आणि हसऱ्या मुद्रेने सादर करा।
रामकथेतील माणसांची सुखदुःख अनुभूतींची येऊन भिडतात आणि आपणास समृद्ध करून जातात। गीत रामायण 69 वर्ष टिकलं आणि अजून ते अनेक दशकं टिकेल ते तुमच्यासारख्या रसिकांच्या प्रेमामुळे। आजही तुम्ही आम्हा सर्वांना इतका भरघोस प्रतिसाद दिला त्याबाबत खूप खूप धन्यवाद। कुठलाही कार्यक्रम रसिक श्रोत्यांशिवाय अपुराच ठरतो। गीत रामायण हे तुमचं आमचं आनंदाचं निधान आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी आम्हाला तुमच्यासारखे रसिक श्रोते मिळाले याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे खूप जणांचा सहभाग आहे। हा सुंदर रंगमंच आपल्याला उपलब्ध करून दिला होता श्री लोकसारंग हरदासजींनी। गेली कित्येक वर्षे हरदास कुटुंबीय चढळ हाताने मराठी मंडळाला आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना मदत करत आहेत, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। कृष्णाजी आणि नविता यांचे सुद्धा खूप खूप आभार। आणि यांच्यासोबत आमचे बरेच मित्रमंडळींचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे हात आहे। निरंजन, सतीश आणि सगळे मराठी मंडळाचे सदस्य, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या। गजानन महाराज परिवार आणि मराठी मंडळाचे सदस्य यांनी कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था केली आहे, तेव्हा त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्यावा। तुम्हाला बॉक्समध्ये जेवण देण्यात येईल कारण इथे फूड अलाउड नाही आहे। येस, आनंद आणि निलेश यांनी दोघांनीही आम्हाला आमच्या सर्व रिहर्सल्सना ते दोघेही आमचे म्युझिक मॅन होते, त्याच्यामुळे त्यांचे सुद्धा खूप खूप आभार। आणि या कार्यक्रमाची तुम्ही बघतच असाल की आपल्या सगळ्या छोट्या मंडळींनी या कार्यक्रमाची धुरा आता हळूहळू त्यांच्या खांद्यावर घ्यायला सुरुवात केली। असाच त्यांचा सगळ्यांचा सहभाग यापुढे तुम्हाला आमच्या कार्यक्रमांमध्ये बघायला मिळेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र मंडळाचे सुद्धा आभार आणि तुमच्या सगळ्या रसिकांच्या वतीने मी इच्छा व्यक्त करते की त्यांनी गीत रामायण दरवर्षी ठेवावं आणि आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद घेता यावा। तर आता मी प्रमोदला देते माईक। आता इथे सर्टिफिकेट आम्ही सगळ्यांना देणार आहोत, सो त्याच्यासाठी पानट काका आणि शोभाताई आंबेगावकर यांनी प्लीज स्टेजवर या अशी मी त्यांना विनंती करते। गोपाळ काका गेली 40-42 वर्ष हे गीत रामायण करतायत आणि त्याच्यामध्ये पानट काकांचा आणि शोभाताई आंबेकरांचा अमूल्य सहभाग आहे, आंबेगावकरांचा सॉरी। आणि एक अजून एक रिक्वेस्ट आहे की लहान मुलांना सर्टिफिकेट देताना मला एकाने सांगितलं की त्यांच्या आईबाबांनी प्लीज त्यावेळेला जर त्यांचे आईबाबा कोण आहे। मी तू जाते
श्रुती मराठे, रवी देव, रजत कुलकर्णी, रजतचं BMMची जी गायनाची स्पर्धा आहे त्याच्यामध्ये पहिल्या 8 जणांमध्ये त्याची निवड झाली।